पाहतोय सेमीफायनल नंबर 2 अर्थात एक महामुकाबला थळ संघ आणि कमळपडा संघ कृपया आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवून द्या। मागील मॅच मध्ये प्रसाद राऊत हा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी झाला होता, तसेच त्याने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा केली होती, त्यासाठी त्याला पारितोषिक आलं होतं, ते त्याने घेऊन जायचं आहे। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये मार्गस्थ झाले नागेश शीत एकाकडे पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आदिल कुरेशी। ही जोडी आपण पाहिली ना तर अलिबाग तालुक्यातील एक नामवंत जोडी आहे मित्रांनो, ज्या जोडीने अक्षरशः ओपनच्या खेळाडूंना नमवलं अशी जोडी आपण पाहतोय। या दरम्यान आपण पाहतो अजित घरत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा चषक देऊन प्रसाद राऊतला इथे सन्मानित केले जाईल। लेट्स प्ले पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती नागेशच्या बॅट मधून आपण पाहतोय जरूर एक चांगला फटका आलाय, जिथे एक धाव येते या चेंडूवरती। गोलंदाजी आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिलं षटक घेऊन स्वप्नील आलाय। श्रीराम कमळपाडा संघ खऱ्या अर्थाने ज्याने पहिल्या दिवशी छाप सोडली या मैदानामध्ये, नक्कीच एक दर्जेदार असा खेळ करत पूर्णपणे पहिला दिवस गाजवला। चांगला चेंडू आपण पाहतोय, स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल ज्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय। समोर आपण पाहिलं तर आदिल कुरेशी सारखा एक मोठा फलंदाज आहे, त्या समोर अशा पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो, परंतु स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आतापर्यंत तो गोलंदाजी करतोय। पहिले 2 चेंडू पूर्ण झालेत, एक धाव धावफलकावरती आले। आदिलचा या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय, चेंडू नक्कीच आपण पाहतोय डिक्लेअर परिसरामध्ये जातोय, मिळणार केवळ एकच धाव। एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली, ती अर्थात 2 धावा धावफलकावरती लागतायत। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, आतापर्यंत एक चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून, राऊंड द विकेटने मारा पाहायला मिळतोय। यावेळी मात्र आदिलच्या बॅटमधून मोठा फटका, झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये। कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण बऱ्याचदा आपण पाहिले, परंतु या खेळाडूची जर तुम्ही झेल सोडलीत तर मॅच सोडलीत मित्रांनो, कारण का आदिल कुरेशी असा फलंदाज आहे जो कित्येक गोलंदाजांना रडवतो असा खेळाडू आहे मित्रांनो, आणि त्याची कॅच तुम्ही ड्रॉप केलेत। एक धाव जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले, ती अर्थात 3 धावा धावफलकावरती लागल्यात। 2 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये। नागेशच्या बॅटमधून मात्र अप्रतिम देखणा फटका, चेंडू सीमा पार, षटकार। हॅलो कौतुक केलं स्वप्नीलचं, परंतु तदनंतर मात्र नागेशच्या बॅटमधून षटकार आला। अंतिम चेंडू या षटकामधील, अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय। क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज नागेश शीत बॅक टू दी पवेलियन। कृपया फास्ट सामना खेळवायचा आहे। नवीन फलंदाज यश मात्र येतोय, या खेळाडूकडे खूप टॅलेंट आहे मित्रांनो, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने खूप कमी वयामध्ये आपलं नाव लौकिक केलं असा खेळाडू आपण पाहतोय। थळ गावाकडून खेळत असतो, आयकॉन्स पद्धतीने सुद्धा आपण पाहिलं तर या खेळाडूला आपण पाहिलं, मग रायगड प्रीमियर लीग सुद्धा त्यांनी खेळली, तदनंतर आपण पाहिलं तर नुकतीच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा त्याने चांगला खेळ केला। त्याचा संघ थोडासा कमी पडला, परंतु त्याच्या माध्यमातून खेळ चांगल्या पद्धतीने आपण पाहिला। गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय सुमित येतोय। श्रीराम कमळपाडा संघ
म्हटलं की नक्कीच एक पोयनाड विभागातील एक बलाढ्य संघ आहे, ज्या विभागातून नक्कीच एक चांगले चांगले सितारे आपल्याला या अलिबाग तालुक्याला लाभलेत. तर आदिल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सुमित बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. षटकातील पहिला चेंडू नक्कीच खोलवर टाकलेला चेंडू, हलकाच बॅटने खेळलेला फटका, जिथे अलॉंग द कार्पेट चेंडूवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत होईल ना तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 10 धावा धावफलकावरती लागतात. माऊ 11 एकविरा थळ संघ ज्या पद्धतीची फटकेबाजी करतो ना ती फटकेबाजी आतापर्यंत अजूनही पाहायला मिळत नाहीये, कारण का अपोजिट संघाची गोलंदाजी आतापर्यंत वरचढ पाहायला मिळते. यश मात्रे बघूया कशा पद्धतीने कामगिरी करणार. यश मात्रेकडे नक्कीच एक क्लास आहे, जिथे खऱ्या अर्थाने हा खेळाडू गोलंदाज म्हणून थळ संघाकडून ज्याने प्रतिनिधित्व केलं, परंतु तदनंतर फलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीची झाली आणि आता मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. षटकातील पुढील चेंडू मी म्हटलं यासाठी ओळखला जातो. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. यश मात्रेने आपण पाहतो आल्या षटकाराने स्वागत केले गोलंदाज सुमितचं. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती अर्थात 16 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगल्या दर्जाची आता मात्र फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला गोलंदाज स्वप्नीलने आणि आता मात्र सुमित वरती हल्लाबोल केलाय. यश मात्र यासाठी ओळखला जातो. हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. खोलवर टाकलेला चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र लवेजी राऊत सर सांगतायत की धावफलकावरती 17 धावा आल्यात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये, अर्थात दुसरं षटक चालू आहे. हाही चेंडू आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळला फटका. नक्कीच आदिलने जाणलं होतं की हा चेंडू चांगल्या पद्धतीने आहे, चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान देणं देखील तितकंच महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि नक्कीच या चेंडूवरती सन्मानपूर्वक खेळलेला फटका, जिथे मिळणार या चेंडूवरती केवळ एकच धाव. 18 धावा धावफलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. बघूया कोणता संघ इथे विजय होतोय. माऊ 11 एकविरा थळ संघ जिंकणार की श्रीराम कमळपाडा संघ जिंकणार. या चेंडूवरती मात्र फुल टॉच चेंडूला पाठवलं थेट सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी उत्तुंग षटकार. यशच्या बाटमधून हा दुसरा षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. यश मात्रेला जीवदान दिलंय तुम्ही, त्यामुळे नक्कीच आता मात्र या जीवदानाचा पुरेपूर उपयोग घेतला जाईल. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आल्यात 26 धावा. आदिलला देखील जीवदान मिळालं पहिल्या चेंडूवरती, तदनंतर आपण पाहतोय यशला सुद्धा आपण पाहतोय जीवदान मिळालंय. या जीवदानाचा पुरेपूर उपयोग घेणार यात थेट मात्र शंका नाही आहे, कारण का हे दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जात आहेत. त्यासाठी आपण पाहिलं ना तर श्रीराम कमळपाडा संघाच्या माध्यमातून आज कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 कॅच ड्रॉप झाल्यात. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती अक्षय आलाय. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 3रा षटक घेऊन. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय दिलीप विठ्ठल भोईर उर्फ छोटम शेठ यांचं इथे आगमन झाले. माजी सभापती समाज कल्याण रायगड जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सॉरी आपण पाहतोय किहीम ग्रामपंचायत सरपंच अर्थात पिंट्या गायकवाड यांचं इथे आगमन झाले. या चेंडूवरती मात्र आदिलच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार.
पहिल्या चेंडूवरती अक्षय वरती हल्ला बोल. दुसरा चेंडू सुद्धा आपण पाहतोय. आदिल ऑन द फायर, बॅक टू बॅक सेकंड इन रो, षटकार. बॅक टू बॅक आपण पाहतोय. अक्षयचा खळपूर समाचार घेतला जातोय. आदिलला जीवदान दिलं तुम्ही आणि त्या आदिलने आता मात्र तुमचं नक्कीच पिटाई करणार यात थोडं मात्र शंका नाहीये. हा चेंडू मात्र आपण पाहतोय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. बघूया उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतो अक्षय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो आदिलच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. आदिल अक्षरशः धावांचा नक्कीच इथे पाऊस पाडतोय. कारण का या षटकामध्ये तब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी. अक्षयला कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका जिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एकच धाव उडणार. या चेंडूवरती चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 46 धावा धावफलकावरती लागतात जिथे अजूनही 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. बघूया अंतिम चेंडूवरती कितपर्यंत धावा बनवणार तो अर्थात थर्ड संघ. यश मात्रे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. डावखोरा फलंदाज म्हटलं की नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. यशच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहतोय चेंडू सीमारेषा बाहेर. यश ब्रँडेड फटका, षटकार. थँक्यू डीजे करण. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावफलकावरती नजर मारली तर धावफलकावरती धावा आल्यात 52 धावा. काय फलंदाजी चालू आहे. अक्षरशः गोलंदाजांवरती हवी ठरलेत हे 2 फलंदाज. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती प्रतीक येतोय अंतिम षटक घेऊन या पहिल्या सत्रातील. बघूया प्रतीक कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळेल. षटकातील पहिला चेंडू रॅटम राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतो आदिलच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. आदिल ऑन द फाईट.
संख्या 62 धावा धावफलकावरती आल्यात. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. झेल पकडला जातो आणि फलंदाज आदिल कुरेशी यांना विनंती असेल की आमच्या अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025 ची ही स्पर्धा आपण पाहतोय सांगतेकडे वाटचाल करते. आता मात्र आपण पाहिलं तर यानंतर अंतिम सामना असणार. नवीन फलंदाज मैदानाकडे आपण पाहतोय अजिंक्य म्हात्रे. या खेळाडूने सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मागील 2 वर्षापासून एक चांगला खेळ केलाय आपल्या संघासाठी. उर्वरित बघूया 3 चेंडूंचा खेळणं बाकी. अजिंक्य कशा पद्धतीने खेळ करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 63 धावा लागतायत. 3 चेंडूंचं अजूनही खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. अजिंक्यच्या बॅट मधून मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. या चेंडूवरती जरूर 1 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे लेग बाईच्या स्वरूपाने धावफलकावरती 1 धाव येते. दरम्यान किहिम सरपंच पिंट्या गायकवाड, मापगाव माजी सरपंच उपसरपंच जगदीश सावंत, वसीम कुर आणि श्री संतोष राऊत सर यांचं स्वागत आहे. आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती करतो. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. चला थोडं संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि कमळपाडा संघ आपली सलामीची जोडी लगेच पाठवून द्या मैदानामध्ये. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्यात त्या अर्थातच 74 धावा आणि तब्बल 75 धावांचं एक मोठं आव्हान असणार ते अर्थात श्रीराम कमळपाडा संघासमोर. बघूया या 4 षटकांमध्ये 75 धावा बनवणार का श्रीराम कमळपाडा संघ. तत्पूर्वी जाऊया एका छोट्या गीताकडे. चला माऊ 11 एकविरा तळ संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ झाले. सुमित आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय रोहित ही जोडी आपण पाहतोय. सुमित आणि रोहित जरूर या 2 खेळाडूंना मात्र पहिल्या चेंडूपासून एक आक्रमक फटके खेळावे लागतील, कारण का तब्बल 75 धावा करायच्या आहेत. त्यामुळे 75 धावांचा पाठलाग करत असताना इथे कमळपाडा संघ जरूर एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माऊ 11 एकविरा थळ संघ हा आपल्या अलिबाग तालुक्यातील एक नामवंत संघ आपण पाहतोय. त्यामुळे या संघासमोर या 75 धावा बनवणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो, परंतु सुमित आणि रोहितला नक्कीच ते करावं लागेल. जर अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर या जोडीला नक्कीच चांगला खेळ करावा लागेल.
पंचांना देखील विनंती असेल की जास्त वेळ घ्यायचा नाहीये, अजूनही आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे, तरी कृपया थोडा सामना फास्ट खेळवायचा आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या थर्ड संघ. सन्माननीय आपण पाहतोय वसीमजी खूर यांच्याकडून आपण पाहतोय 25,000 रुपयाची देणगी आलेली आहे, तर नक्कीच त्यांचं मनापूर्वक आभार. पहिला चेंडू आपण पाहतोय जमीर. या जमीरने कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने प्रभुत्व गाजवलंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर मोठमोठे संघ होते, साई जिराट संघ होता, फुलाई देवी सासवणे संघ होता, तदनंतर आपण पाहिलं तर नवजीवन दिघोडी संघ होता. तर नक्कीच या संघासमोर खेळत असताना या जमिनी अतिशय दर्जेदार असा खेळ केलाय आणि आता मात्र गोंदच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय सुमितच्या बॅट मधून नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 धाव धावफलकावरती आले, जिथे षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रगतीपथावर आहे. 75 धावा करणं तितकं सोपं नाहीये, परंतु ते करावं लागेल सुमित आणि रोहितला. रोहितच्या बॅटमधून सुमितच्या बॅटमधून आपण पाहतोय मोठा फटका आलाय, परंतु तिथे श्रेयस तिथे तैनात, चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज सुमितची खेळी संपू. या चषकाचं टायटल सॉन्ग आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील येतोय. हॅलो, शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव गेल्या 10 वर्षामध्ये आयोजित केलेले हे मर्यादित षटकाचे सामने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होत असतात आणि येथील ग्रामस्थांचा आणि सर्व क्रिकेट प्रेमींचा तिथे जो उत्साह बघायला मिळतो तो नावाजल्यासारखा. या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, जिथे बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रोहित याचा, परंतु तिथे मिळणार केवळ एकच धाव. जमीरने सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या षटकामध्ये आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. या षटकामधील आपण पाहतोय अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय इथे कोणतीही धाव मात्र येत नाही आहे. जमीरचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 3 धावा. या सामन्यांसाठी आयोजन सुरू केल्यापासून जे योगदान आहे ते योगदान देणारे आमचे जे काही देणगीदार असतील किंवा कार्यकर्ते असतील, क्रिकेट प्रेमी असतील, तर त्यांनी नेहमी भरभरून प्रतिसाद ह्या कार्यक्रमांसाठी आणि खेळांसाठी दिलेला आहे. आम्ही गेल्या 3 दिवसांमध्ये उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो, सन्मान करतो आणि हेच एक वेगळं इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट ह्या सामन्यांमधून आढळून येतो. आमचे मित्र बेलवली येथील श्री अजितदादा घरत हे नेहमीच आमच्या कार्यक्रमात ह्या खेळामध्ये चांगला वाटा, चांगल्या प्रकारचं योगदान देत असतात. त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर मंडळाचे एक कार्यकर्ते हितेश राऊत अजितदादा घरत यांचा सन्मान करतील, त्याने स्वीकारायचे. आपण पाहतोय सुमेध वरती हल्लाबोल केलाय. दुसऱ्या चेंडूवरती स्वप्नीलच्या बॅट मधून एक षटकार आलाय. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या 10 पर्यंत पोहोचते. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी खोलवर टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 11 धावा धावफलकावरती लागतायत. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
याही चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे यश मात्र तैनात, कोणती चूक होत नाहीये आणि एक चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज माझा विद्यार्थी, लाडका विद्यार्थी म्हटलं तर हरकत नाही, वसीम कुर सोगाव. तर क्रिकेटवर खूप प्रेम करणारा वसीम याचा सन्मान करणं आमचं तेवढंच कर्तव्य आहे. विशाल राऊत यांनी वसीम कुर यांचा सन्मान करायचा आहे. वसीम कुर व त्यांच्याकडे असलेल्या पदव्या मी थोड्याशा अवॉइड करतो. पिंटा गायकवाड. आता तुम्ही म्हणाल पिंटा गायकवाड सरळ का म्हणतात, तर आमचा तो पिंटा गायकवाड सरपंच किहीम ही जी उपाधी आहे ती 5 वर्षाची असते. हो, कळलं की नाही. कोणत्याही प्रकारचे जे उपाधी असतात त्या टेम्पररी असतात, पण त्याच्याकडे असलेले पिंटा हे जे नाव आहे ते मात्र कधी संपणार नाही. पिंटा गायकवाड म्हटल्यानंतर एक वेगळं व्यक्तिमत्व लोकांच्या डोळ्यासमोर येतं आणि ते व्यक्तिमत्व इथे आपल्या सगळ्यांना वेगळं वाटत असतं. अशा पिंटा गायकवाडचा सन्मान झालाच पाहिजे, तर त्याचा सन्मान करतायत हितेश राऊत. मैदानामध्ये आपण पाहतोय 2 महेश सावंत. खेळ संपलाय. महेश सावंत आणि त्याच्याबरोबर आहेत गीतेश करळकर. त्यांनी कृपया इथे व्यासपीठावर यायचे. गीतेश करळकर, महेश सावंत. निखिल करंजूकर. तरुणाईमध्ये काम करणारी पोरं आहेत. आमच्या म्हणजे काय म्हणायचं शब्द, त्यांच्या हातात आमची मदर आहे भविष्य काळातली. सामन्यांच्या आयोजनासाठी जरी बोर्डावर असले तरी सुद्धा कधी कधी आपण विसरतो ना की बोर्डावर असलेल्या कशाला सन्मानित करायचं. तेच सगळं काही करत असतात, सगळ्या प्रकारची हालचाल, सगळ्या प्रकारचा त्रास तेच करत असतात. मग त्यांना आपण कधी कधी विसरत असतो, अवॉइड करत असतो, पण ते योग्यतेचं नाही. त्यांना सुद्धा कुठंतरी असं एक प्रेमाचं प्रतीक त्यांना थाप मारली तर त्यांच्या कार्यामध्ये आणखी विकास होत असतो. अशा प्रकारे आमचे मित्र श्री दिनेश राऊत यांचा सन्मान केला जातोय. हितेश राऊत, आपण त्यांचा सन्मान करायचंय. षटक क्रमांक आपण पाहतोय 30 प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावरती धावा आल्या त्या अर्थात 16 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. श्रेयस पत्रे खऱ्या अर्थाने एक थळगावातील एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज. सुमेध पत्रेचा छोटा भाऊ आपण पाहतोय ज्याने नक्कीच थळ संघासाठी एक चांगली कामगिरी केली. या सर्व सामन्यांसाठी जे चेंडू वापरले जात आहेत, इथे एक विकेट पडलेली आहे. थोडं तुमच्याकडे समालोचन. एक चांगला झेल आपण पाहतो आदिल कुरेशीच्या माध्यमातून आपण पाहिला. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावफलकावरती नजर मारली तर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्णपणे आपण पाहतोय सामन्यावरती कब्जा केलाय तो अर्थात माऊ 11 एकविरा थळ संघाने. नवीन गोलंदाज आपण पाहतो अशांक साखरकर येतोय, एक थळ गावातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू टप्पा पाडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये वळतोय. पर्यंत त्याला असं वाटलं की हा चेंडू वाईड आहे, परंतु नक्कीच पंच कळतात की हा चेंडू वाईड नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावतीये ती अर्थात 16 पर्यंत. या चेंडूवरती मात्र स्वप्नीलच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता आणि झेल घेतला जातोय. फलंदाज स्वप्नील बॅक टू दी पवेलियन.
वापरले गेले ते आमचे एक ग्रामस्थ कार्यकर्ते आणि नेहमी सहकार्य करणारे किरण अरविंद राऊत यांनी दिलेले आहेत आणि त्यांचं कौतुक करणं क्रीडा मंडळाचं आमचं आद्य कर्तव्य आहे. किरण राऊत, आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे गेले अनेक वर्षे इथे वेगवेगळी सन्मान चिन्ह दिली जातात. ही सन्मान चिन्ह देण्याचं कर्तव्य पार पडतो. आमच्या मापगाव MCC क्रिकेटचे जे खरे आधारस्तंभ होते वसंत राऊत, कैलासवासी वसंत यशवंत राऊत यांचे पुतणे रोशन राऊत, रक्षण राऊत यांच्याकडून सन्मान चिन्ह दिले जातात. तर रक्षण राऊत आपला सन्मान केला जातोय मंडळातर्फे. चांगला फटका आपण पाहतोय. या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार आपण पाहतोय. रक्षण राऊत, रोहनच्या बॅट मधून आला हा षटकार. 12 जानेवारीच्या संध्येला इथे आणखी एक विकेट पडलेले आहे. संध्येला एक आठवण करतो की आमच्या मापगावमधील निवृत्त शिक्षक श्री दत्ताराम बाळाराम राऊत यांचा आज वाढदिवस, 65वा वाढदिवस. त्यामुळे टाळ्या वाजवून त्यांच्या वाढदिवसाला सलामी देऊया आपण. ते पुढचं पण इथे ते आहेत, त्यामुळे त्यांचं त्या शब्दाने, शब्दसुमनाने त्यांचं आपण कौतुक करूया आणि त्यांना फुलांची उधळण करूया शब्दसुमनांच्या. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. माऊ 11 एकविरा तळ आणि शिवसाई मापगाव. चला आपण थोडी नाणेफेकी करून घ्यायची आहे. त्यांचे वेगळे उपक्रम असतात. म्हणजे रायगड जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, रायगड जिल्ह्यामधल्या